अनुश्री आणि आदिनाथ सोबत का दिसत नाही? 3 वर्षामध्ये ज्या गोष्टी झाल्या तेव्हापासून अनुश्री कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे माझ्या. आणि मग त्या गोष्टीत मग थोडं फेम, इगो वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. प्रेमात माणूस येडा होतो, आंधळा होतो, त्या टाईपमध्ये थोडं झालं होतं. असं भांडण वगैरे झालं तर ते माझ्या अकाउंटवरच यायचं प्रत्येक वेळी. काय झालं की अकाउंटवरून मग ते रील डिलीट केले जायचे किंवा काय केलं जायचं. व्याजावर पैसे झाले, 10% महिन्यानं पैसे दिलेत, व्याजानं 3-3, 4-4 लाख रुपयाचे, 30-30 हजार महिन्याला दिलेत आम्ही. असं करत करत अडकत गेलो. 3 लाखाचे मी 10 लाख रुपये दिलेत, अजून पण देतोच आहे. आता म्हणजे एवढं मी गाडी घेतली होती नवीन, इवन ती आता सेल करतोय मी. पार्टनर सपोर्टिव्ह असेल तर लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी अचीव करू शकतो आपण. बट पार्टनरच सपोर्टिव्ह नसेल तर आपला डाऊनफॉलच चालू होणार. नमस्कार आदिनाथ, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू बोलवल्याबद्दल मला. तर सध्या काय चालू आहे? सध्या काहीच नाही, सध्यापर्यंत खूप गोष्टी चालू होत्या. बट आता परत रिस्टार्ट करतोय मी. रिस्टार्टचं बटन चालू केलं आहे. बघू आता कसं काय होतं पुढे. सध्या तरी करू, आता बघू काय होते समोर. तर हेच जाणून घ्यायचं आहे खरं तर सगळ्याच पब्लिकला, मलासुद्धा. तर एवढा छान छान हिट सिरीज केल्यानंतर आता एवढ्या वर्षांचा तू गॅप घेतलेला आहे, मग सोशल मीडियापासून एवढं दूर राहण्याचं रिझन काय होतं? कुठे गायब होता? होतो मी सातारमध्येच होतो, काय बाहेर नव्हतो. बट काही गोष्टी झाल्या माझ्या आयुष्यात ज्यातून मी म्हणजे अडकत गेलो. आणि लाईक म्हणतात ना ते की फिलिंग्सने टेक ओव्हर केलं पूर्ण बॉडीला वगैरे. त्यामुळं मला काही करता आलं नाही, त्यातून बाहेर निघता आलं नाही. आणि ते म्हणतात ना की प्रेमात माणूस येडा होतो, आंधळा होतो, त्या टाईपमध्ये थोडं झालं होतं. पण आता आहे, परत रिस्टार्ट करतोय मी. कसं काय होतं बघूया. आणि त्यानंतर अशा पण गोष्टी झाल्या की मी लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या. लाईक रिअल इस्टेटचं ट्राय केलं मी, ओके. पुन्हा NDTचं ट्राय केलं, अजून बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या. फोटोग्राफीमध्ये पण थोडंसं ट्राय केलं पण नाही जमलं. पण आता मला जेवढे लोक विचारतात अजून पण म्हणजे भेटतात की भेटायचे, आता आता तर येतात कॉल्स मला रेग्युलरली. बट तेच सगळ्यांचाच क्वेश्चन आहे की भाई कुठे होता तू, काय तुझ्या आयुष्यात झालं, काय नाही. तर माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली की आली काय XYZ असेल ते. की मला रिस्ट्रिक्शन्स आले माझ्या लाईफवरती खूप. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये की मित्रांसोबत फिरण्यात किंवा मित्रांसोबत कुठे जाण्यात, व्हिडिओज करण्यात, परत बाकीच्या ज्या पण XYZ गोष्टी असतील त्यामध्ये. सो मी नाही करू शकलो परस्यू. बट एका पॉईंटनंतर मला पण रिअलाईज झालं की हे चुकीचं आहे. आपण करतोय घरच्यांसाठी आणि घरचेच जर खुश नाही आहेत मी जे करतोय त्याने, तर माझ्या जीवनालाच अर्थ नाही आहे. तर मग मी ठरवलं की भाई आता काहीही झालं तरी काय थांबायचं नाही आहे. आपण आता चालूच ठेवायचं. जे जे आधी होतं तसं आपलं परत बनायचं आहे आणि सगळं पुढे घरच्यांना खुश ठेवायचं आहे, बाकीच्या फ्रेंडसोबत राहायचं आहे, सगळ्या गोष्टी नीट करायच्यात. मग तू एवढा त्या गोष्टींमध्ये गुंतला होता की 3 वर्ष तू काहीच नाही केलं, जी फील्ड तू निवडली होतीस, ज्याच्यामध्ये तुला काहीतरी करायचं होतं, त्या फील्डपासूनच तू दूर गेलास. आता ऑप्शन नव्हता ॲक्च्युली माझ्याकडे त्या गोष्टीसाठी. की झालं म्हणजे इव्हेंच्युअली त्या गोष्टी होत गेल्या. म्हणजे माझ्या पण कंट्रोलमध्ये नव्हत्या. त्यामुळे मी काहीच करू शकलो नाही. 3 वर्ष गेले. मला रिग्रेट होतं की 3 वर्ष म्हणजे छोटे हे नाही आहे, टाईम नाही आहे, खूप मोठा टाईम आहे. 3 वर्षात मी काहीतरी दुसऱ्या गोष्टी केल्या असत्या, अजून काहीतरी गोष्टी अचीव झाल्या असत्या 100%. पण आता त्या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही. मागे जाऊन तर आपण काय बदलू शकत नाही. त्यामुळे आता पुढे काय करायचं तेच सध्या तरी डोक्यात तेच चालू आहे. बघू आता कसं काय होतं. आता आपण जिथून तुझी सुरुवात झाली, जसं की चैतन्याचं कॅरेक्टर, तुला आदिनाथपेक्षा चैतन्य म्हणूनच जास्त ओळखलं जातं. तर ती जी तुझी सुरुवात होती, शाळा वेब सिरीज, ती तुला कशी अप्रोच झाली होती? आता बऱ्याच ह्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. बट आता ते काय काय गोष्टी नसतील लोकांच्या लक्षात. तर मी 12th-12thमध्ये लाईक 11चा रिझल्ट वगैरे राहिला होता काहीतरी असंच, किंवा 12thमध्ये होतो. तर तेव्हा मी वाईला राहायचो माझ्या मावशीकडे. माझं सातारला कॉलेज आणि मी पाचगणी आणि सातारा अपडाऊन करायचो. ओके. कारण माझी फॅमिलीच पाचगणीला राहायची. सो मग त्यासाठी एक मधी वाई असल्यामुळे मी वाईवरून मावशीकडे येऊन जाऊन करायचो. मग तेच PUBG वगैरे खेळायचो. आणि त्यानंतर माझ्या डोक्यात हेच होतं की स्ट्रीमिंग वगैरे करूया चालू काहीतरी. बट असं काही हे नव्हतं. पण माझ्या पप्पांना खूप आवड ॲक्टिंगमधली. पप्पा लहान असताना त्यांनी नाटक वगैरे केलेले आहेत, सगळ्या गोष्टी केल्यात.
त्यामुळे श्रावणीचा कॉल आला पप्पांना की असं असं आहे, ही सिरीज आहे, कौशल करतोय का बघा. मला कौशल म्हणतात. ओके. कौशल करतोय का बघा. तर मी म्हटलं नाही पप्पांना. तर पप्पा म्हटले की जा, आपण जाऊयात, बघूया काय होतंय, तू थोडी सिलेक्ट होणार आहे किंवा काय होणार आहे, जाऊ आपण ऑडिशनला. लाईक त्यांना माझ्यासारखंच कॅरेक्टर पाहिजे होतं. लाईक मी तेव्हा खूप लहान होतो Innocent, yes. आणि एकदम किडकिडा होतो. त्यामुळे त्या टाईपमध्येच त्यांना काहीतरी हे होतं. आणि त्यांचं ऑलरेडी दुसऱ्या कोणत्या तरी सिरीजचं शूट चालू होतं आणि तिथंच म्हणजे नॉर्मल असं काय ऑडिशन टाईम म्हणणं नाही, बट 1-2-3 डायलॉग हे करून घेतले आणि म्हणले ठीक आहे करूया आपण. मी शॉक, अरे पप्पा तुम्ही असं म्हटलं होता, नाही होणार नाही, हे काय, असू दे म्हटलं आता कर, काय प्रॉब्लेम मग नाही. श्रावणीताईंचा तुला कसं काय कॉल आला तू या फील्डमध्ये नसताना? त्यांना म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे माझ्या मावशीने सांगितलं की त्यांना भेटत नव्हतं माझ्यासारखं हे, पाहुण्यातले आहेत का? पाहुण्यातले आहेत. हां. ओके. तर त्यांना भेटत नव्हतं माझ्यासारखं कोणतरी दिसायला वगैरे. तर मग तेच मग मावशीने सजेस्ट केलं की कौशलला विचार एकदा, काकांना कॉल कर, काय म्हणतायत बघ. मग त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मी न्यू कमरच होतो. मला ॲक्टिंगमधला गंध पण नव्हता, थोडंसं 0% पण येत नव्हतं. बट स्टील जिजूंनी वर्क केलं माझ्यावर, आशिष सरांनी, आणि दीदीने पण खूप वर्क केलं. खूप म्हणजे मी मुलींच्या सानिध्यात नव्हतो तेव्हा, काय नाही मुलींशी बोललेलो नव्हतो कधी. 10वीपर्यंत आमच्या क्लासमध्ये फक्त 6च मुली, बाकी सगळे आम्ही मुलं. 11th तर एवढं काही हे नाही, कारण ऑलरेडीच आपल्याला काही हे नाही, इंट्रोवर्ट एकदम त्या टाईपमध्ये पर्सनॅलिटी होती. बट नंतर हळूहळू आता अनुश्री आली. अनुश्री बाई मी बघूनच म्हणलो आई शपथ आता काय होणार की असं सगळ्या गोष्टी झाल्या की नाही का, शेवटी एक हे राहतो डोक्यामध्ये की बाई भीती राहते, आई शपथ आपल्याला जमणार नाही, हे होणार नाही. समोरची व्यक्ती समोरची व्यक्ती, मी तिच्यासमोर असं कापायचो उभं राहिलं तरी डायलॉग बोलायला की बाई काय आहे, काय नाही. मग म्हणजे एवढ्या गोष्टी होत्या आणि त्यानंतर झालं थोडं कम्फर्टेबल झालो मी, गोष्टी झाल्या आणि मग शूट लागल्यानंतर पण सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर जेव्हा शूट आमचं झालं पुसेगावमध्ये आणि आमच्या सिनर्जी प्रोडक्शनवरच झालं. गणेश नाईक सर हे होते आमचे प्रोड्युसर, चंद्रकांत कुमटेकर आणि गणेश नाईक. तर त्यांनी पण खूप सपोर्ट केला आम्हाला त्यावेळी की भाई हे करा. मला पण म्हणजे नवीनच होतो ना मी आणि लहान होतो, त्यामुळे अनुश्रीला मला. आणि सिरीज शूट झाली. एवढं मला काय आयडिया नव्हती की एवढ्या सगळ्या गोष्टी होतील, एवढं सगळं आपल्या आयुष्यात येईल, एवढा फेम येईल, एवढ्या गोष्टी होतील. बट जेव्हा लॉन्च झाली सिरीज, त्यानंतर ज्या गोष्टी आल्या आमच्याकडे की लाईक लोक ओळखायला लागली. परत तेव्हा मला वाटतं लॉकडाऊनच होतं, आय गेस. येस, लॉकडाऊन होतं. मी सुद्धा लॉकडाऊन मध्येच बघितली हां. होती. आणि लॉकडाऊन सोबतच मला वाटतंय की टिकटॉक पण तेव्हा खूप ट्रेंडिंगला Yes. चाललं होतं. तर आमचे मेनली टिकटॉकला रील्स व्हायरल झाले आणि रील्स व्हायरल झाल्यानंतर अजून मग ते हायप भेटल्या गोष्टींना. आणि मग अचानक फेम आल्यामुळे समजलं नाही की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि मग त्या गोष्टीत मग थोडं फेम, इगो वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्या इगोमुळेच मेनली मी एवढा हे झालो होतो. आणि नंतर एवढंच मग ओपनिंग्स वगैरे असायचे. म्हणजे लाईक हे असतो ना की आयुष्यात आपण असा विचार करतो की हा आपल्याला ह्याला भेटायचं आहे, हा स्टार आहे कोणतरी, असं किती लोक भेटायला हे करत असतील ह्याला, असं तसं. म्हणजे ते एवढ्या हाईपचे नाही, बट त्या टाईपचे मोमेंट्स आले माझ्या लाईफमध्ये जे माझ्यासाठी अनबिलिव्हेबल, मी कधी विचार पण केला नव्हता, अनएक्सपेक्टेडच होते. त्या सगळ्या गोष्टी मला श्रावण दीदींना, आशिष सरांनी दिल्या, त्यासाठी मी ग्रेटफुल आहे. म्हणजे आय थँक देम फॉर दिस. सो मग त्यावेळची सेटवरची मजा वगैरे कशी असायची? सेटवरची मजा म्हणजे अनुश्रीचं माझं तर अजिबात पटत अजून. आता तर ठीक आहे आम्ही एवढं कॉन्टॅक्टमध्ये नाही, बट ठीक आहे तेव्हा पटायचं नाही आमचं सेटवरती. म्हणजे आमची केमिस्ट्री वगैरे दिसायची छान, बट आमचं ऑफ सेट तर काय नुसती भांडणच चालू असायची. त्यामुळे काय सेटवरती मज्जा म्हणजे असंच कधी कधी फंबल वगैरे मारले किंवा काय झालं. माझा एक सीन होता आय गेस शाळामध्ये, जेव्हा मी हे होतो नाही का, असा शर्टलेस होतो आणि लुंगी होती खाली, काहीतरी नाटकाचा सीन होता काहीतरी, नाही तेव्हा तिने चापट वगैरे काहीतरी मारली, मला आठवत नाही एक्झॅक्टली. आता सगळ्यात जास्त सीन कुठले तुम्हाला सांगतो, अनुश्रीचे माझे मज्जेतले, की चापटेचे जे सीन आहेत आत्तापर्यंत जेवढे झाले आमच्या लाईफमधले, जे ऑन स्क्रीन झाले, त्या खऱ्या चापटे होत्या सगळ्या, A to Z. एक पण फेक नव्हती गेली. ठीक आहे, तिने चान्स सोडला नाही, सुट्टी दिली नाही तिने. तर मग जेव्हा सीझन 2चं शूट करत होतो आम्ही शाळाचं, तेव्हा सीन असा होता की काहीतरी तिने चापट मारायची, मला निघून जायचा.
आता एक टेक झाला ठीक आहे, चापट बसली, तो हुकली थोडीशी नॉर्मल अशी, दुसरी बसली चक्करच आली मला. काय करते म्हटले. आणि त्यावेळेला तू अजूनच बारीक होता. तेव्हा बारीक होतो मी, म्हणजे माझं तेव्हा माझं 35च्या वरच वजन जात नव्हतं त्यावेळी. बापरे. आता ठीक आहे, आता झालं नॉर्मली गेलं, सगळ्या गोष्टी झाल्या, या 2-3 वर्षातच गेलो वेट चांगलं. बट तेव्हा लहान होतो खूप. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग जिजू म्हटले की हे काय करतेस, असलं मारायचं असतं का, असं तसं. म्हणजे नाही, मी रिअलिस्टिक देते सीन, तुम्हाला काही टेन्शन नाही. म्हटलं ठीक आहे दे, म्हणलं दे मला सीन येऊ दे, म्हणलं तुला दाखवतो आता. पण तो सीन काय आला नाही. आला सीन झाला, तो शूट झाला का, झाला. तुलाही तिला थप्पड नाही मारण्यात? मला नाही आला कधी तो. Yes. बट तो सीन ह्याच्यात झाला ना शूट कॅमेऱ्यात, आणि आलं पण स्क्रीनवरती. जेवढा तू तिथं इनोसंट दाखवला गेला होता त्या सिरीज मध्ये, हा. ऍक्च्युअल लाईफ मध्ये तेवढा तू इनोसंट होता का, किंवा तेवढा शांत होता का? त्यावेळी होतो ॲट दॅट मोमेंट. बट नंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग शेवटी फेम आला, सगळ्या गोष्टी आल्या, मग शेवटी चेंज होतो माणूस. Yes. आणि त्यात चेंज लहान वयातलं हँडल करणं थोडं हे जातं. मग ते झालं, माझ्याकडून पण गोष्टी झाल्या काय सगळ्या. बट आता पास्टमध्ये जाऊन तर उपयोग नाही, फ्युचरचाच विचार केला पाहिजे. तुझी स्कूल आणि कॉलेज लाईफ कशी होती? माझी स्कूल लाईफ म्हणजे एकदम अशी नॉर्मलच होती. म्हणजे आम्ही मिडल क्लास फॅमिली. माझे पप्पा तेव्हा BSNL मध्ये होते, पप्पांनी ड्रायव्हिंग केले, आता सिक्युरिटीमध्ये आहेत पप्पा, MIDC मध्ये सातारला. मम्मी हाऊसवाईफ आहे. तर जेव्हा मी माझी 10th पर्यंत स्कूल पाचगणीला झाली इंग्लिश मिडियममधून. आणि म्हणजे फर्स्टमध्ये मी मराठी मीडियमला होतो, बट परत अर्ध्या फर्स्टपासून मी इंग्लिशला गेलो. हां, तर तेव्हा खूप स्कॉलर स्टुडंट होतो मी. म्हणजे लाईक मला 80%च्या खाली कधी पडले नाहीत. म्हणजे इंग्लिशमधून, म्हणजे मराठीमधून डायरेक्ट इंग्लिशमध्ये पण गेल्यावर मला 70+ होते फर्स्टमध्ये. आणि म्हणजे जी फायनल एक्झाम असते फर्स्टला, त्याला 90% होते. सो स्टडीजमध्ये हुशार होता. स्टडीजमध्ये हुशार होतो, हा एक फॅक्ट आहे. आता नाहीये. आता नाही, आता इंटरेस्टच नाही आहे ना त्या गोष्टीमध्ये. आणि कॉलेज लाईफ तर असं काही मी जास्त जगलो नाही, कारण कॉलेज तर मी कॉलेजच्या बाहेरच जास्त राहिलो. कॉलेजमध्ये माझी प्रेझेंटीच एवढी नव्हती. मे बी प्रेझेंटी माझी 2-3%च असेल 11th-12th पण. आणि नंतर KBPला जेव्हा होतो मी, KBPला जायचो मी रेग्युलरली, बट तेवढा इंटरेस्ट नव्हता. मागे बसायचो, मधून बाहेर यायचो, काही ना काहीतरी. आणि मला इंटरनलला पण खूप म्हणजे असं हे करायचे प्रेझेंटी नसल्यामुळे, मग मला कोणाला तरी घेऊन जायला लागायचं, अहो करा ना त्यावेळेला तुझं सबमिशन. वशिला चालत नव्हता ऍक्टर चाललं ना वशिला, शेवटी घेतलं ना सबमिशन. पण तरी पण कमीच मार्क दिले. आता सबमिशन घेतलं त्याला महत्व आहे, कमी मार्क द्या नका देऊ, तर तुमचा प्रश्न आहे. सो त्यावेळेला तू 11वीत होता, त्यावेळेला ती सिरीज स्टार्ट झाली होती. मग त्यानंतर तुला ऑलरेडी एवढा फेम वगैरे मिळाला. मग त्यानंतर कॉलेजमधल्या मुलांची वगैरे काय रिॲक्शन चेंज झाली होती? कॉलेजमधली रिॲक्शन तर चेंज झाली होती ॲक्च्युली. म्हणजे लाईक असं जायचो मी की अरे ह्या कॉलेजला आहे. म्हणजे 12thमध्ये तर टीचर्स पण, म्हणजे मी जायचो नाही कॉलेजला जास्त, 12thमध्ये पण बाहेरच काढलं आहे. बट सबमिशनला टीचर्स वगैरे अशी माझी सिरीज समोर लावून असं माझे सबमिशन चेक करत बसायचे. म्हणजे एवढं झालेलं आहे. आणि म्हणजे मी हाईट पण माझी छोटी होती तेव्हा खूप. लाईक आत्ता थोडी वाढली असेल, पण तेव्हा हाईट छोटी होती खूप. म्हणजे माझे फ्रेंड्स वगैरे, मुली पण माझ्यापेक्षा उंच दिसायच्या. मला असं बघायला लागायचं की हे काय. मग असं भरपूर टाईमला झालं की असं अरे हा आपल्या क्लासमध्ये, अरे हा या कॉलेजला आहे, असं तसं. मग यायचे, भेटायचे, फ्रेंड्स बनायचे माझे खूप सारे. नंतर KBPला गेलो. KBPला गेल्यानंतर पण तिथले फ्रेंड्स बनले माझे. माझा मोठा भाऊ ऑलरेडी KBPलाच होता, त्यामुळे त्याचे पण फ्रेंड्स माझे फ्रेंड झाले. आणि नंतर हे गेल्यानंतर तेव्हा म्हणजे आता जिथं आपण राहतो तिथं आपल्याला एवढी किंमत नसते. बरोबर आहे. बाहेर वगैरे आल्यावर लोक खूप Yes. ओळखतात. मी जर हेच पुण्याला कॉलेजला असतो किंवा कुठे असतो तर तो वेगळा एक्सपिरियन्स भेटला असता मला. सो आता सगळेजण म्हणतात की अनुश्री आणि चैतन्य सोबत दिसत नाहीत, किंवा म्हणजे तुला चैतन्य म्हणूनच ओळखतात अजून सुद्धा. तर असं काही तुमच्यामध्ये दुरावा वगैरे आलाय का? नाही, आमच्यामध्ये आधीपासूनच असं काही नाही आहे, आत्ता पण नाही आहे. किंवा आत्ता म्हणजे रिसेंटली वास्तुशांती पण झाली, तेव्हा पण ती बोलली होती मला ये, बट मला काही तेव्हाही तू नव्हता. काम होतं त्यामुळे मी नाही येऊ शकलो. मी सातारला किंवा काहीतरी कुठेतरी गेलो असेल साईटवर, त्यामुळे. आणि मग असं आमचा अधूनमधून कॉल चालू असतो. असं काही नाही की आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, असतो आम्ही कॉन्टॅक्टमध्ये. आता पण जाणारच आहे त्याच्याकडे भेटायला, की खूप पण दिवस. लोकांना असा खूप मोठा प्रश्न आहे की अनुश्री आणि आदिनाथ सोबत का दिसत नाहीत? आता ह्याचं रिझन तुम्हाला सांगितलं मी. 3 वर्ष जे झाले
3 वर्षामध्ये ज्या गोष्टी झाल्या तेव्हापासून अनुश्री कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे माझ्या. आता रिसेंटली आम्ही गोव्याला गेलो होतो ॲक्च्युली. ओके. एक फक्त दीड तुम्ही वर्ष ते सोशल मीडियाला सोशल पोस्ट नाही मीडियाला नाही केलं. पोस्ट करत. आम्ही एक 2 वर्ष, 1.5 वर्ष झालं, मागच्या जानेवारीत गेलो असेल आम्ही गोव्याला. बिग बॉसच्या आधी. असंच बिग बॉसच्या आधी. ओके. सगळे होतो आम्ही, प्रसन्न, अनुश्री, मी, आमचे फ्रेंड्स. असंच रँडम प्लॅन झाला आमचा की गोव्याला जायचं. असं काही नाही की अनुश्रीने मी सोबत नाही. तेव्हा स्टोरी पण पोस्ट केली होती अनुश्रीने. तर आहे आम्ही असं फक्त कॉन्टॅक्टमध्ये नाही, म्हणजे असं नाही म्हणू शकत की आपण सोबत नाही, तुमच्यामध्ये काय झालं आहे काय नाही. आमची फ्रेंडशिप आहे तशीच आहे, आमचा बॉन्ड आहे तसाच आहे. फक्त आम्ही जास्त कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, ऑन स्क्रीन ऑन स्क्रीन नाही आहे. हां. सो जेव्हा अनुश्री बिग बॉसमध्ये गेली तेव्हा तुला काय वाटलं होतं? ऑफकोर्स आय वॉज ओव्हरवेल्म. म्हणजे काय बाई, आपण कोणासोबत तरी काम केलंय Yes. आणि ते बिग बॉस सारख्या रिएलिटी शोमध्ये असणं बरोबर. म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी पण. म्हणजे मी पण खूप हे झालो की भाई अनुश्री गेली, किती छान. आज तसं माझ्या घरचे डेली बघायचे. म्हणजे मी तेव्हा मे बी पुण्यालाच होतो, पण घरचे असं बघत राहायचे कंटिन्यू. मला सांगायचे, अरे हे बघ काय बोलली, हे बघ काय झालं. म्हटलं हो हो बघितलं मी, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. तर तेच सगळ्या गोष्टी. आणि म्हणजे कोणतरी बिग बॉसमध्ये पण जाणं ही खूप मोठी गोष्ट बरोबर आहे आहे. की लाईक बाई एवढं तिने पण स्ट्रगल केलं. असं नाही की तिच्या लाईफमध्ये तर माझ्यापेक्षा पण जास्त स्ट्रगल होते. एवढं स्ट्रगल करून वरती आली आहे ती. आणि बिग बॉसमध्ये जाणं म्हणजे मी होप करतो अजून की बिग बॉसने अजून खूप मोठे हिंदीमध्ये जावी ती, अजून कुठेतरी चांगलं हे करावं तिने. ज्यावेळेला तुम्ही सोबत होता त्यावेळेला वाटलं होतं की ती एवढ्या मोठ्या लेवलला किंवा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊ शकते? येस, तिचं पोटेन्शियल आहे तेवढं. त्याच्यात दिसून येतं लगेच लोकांना की त्याच्यात पॉझिटिव्ह एनर्जी पण आहे. ती काही पण ती अचीव्ह करू शकते. तिनं ठरवलं तर ती करतेच. असं नाही की बाई आता मी ठरवलंय, नाही. आळस आहे तिला, असं नाही आहे की नाही आहे. बट करते ती. जिद्द आहे तिला खूप. म्हणजे तिला जाणीव आहे परिस्थितीची की भाई माझ्या मम्मीने एवढं एवढं सहन केलं आहे, सगळं मी सहन केलं आहे, तर मला आता थांबायचं नाही आहे, मला हे केलंच पाहिजे असं. तर तुझी लव्ह लाईफ कशी राहिलेली आहे? रोलर कोस्टरच राहिली. रोलर कोस्टर राहून पण रोलर कोस्टर कधी तुटून गेलं ते पण कळलं नाही. की एक लिमिट असतात प्रत्येक गोष्टीला. की पार्टनर सपोर्टिव्ह असेल तर लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकतो आपण. बट पार्टनरच सपोर्टिव्ह नसेल तर आपला डाऊनफॉलच चालू होणार. कारण समजा आपण ह्या फील्डमध्ये चालतो, ह्या फील्डमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तर ओपन माइंडेड लागतो पार्टनर. की ठीक आहे फिमेल ॲक्टर्स इन्व्हॉल्व्ह होतात जास्त करून इथे. फिमेल लोक इन्व्हॉल्व्ह होतात, मुली इन्व्हॉल्व्ह होतात, सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात. तर ह्या गोष्टीसाठी सपोर्टिव्ह पार्टनर असणं खूप गरजेचं आहे. माझ्या लाईफमध्ये होते सपोर्टिव्ह पार्टनर्स. असं नाही की माझं एकच रिलेशन झालं, माझे मल्टिपल झालेले आहेत. माझ्या लाईफमध्ये होती सपोर्टिव्ह पार्टनर, एक होती. तिने माझ्यासोबत हे पण केलं, मला ग्रो व्हायला पण हेल्प केली. परत असं नाही की आत्ता जे पण माझे पार्टनर होते सगळ्यांनी सपोर्ट केला. बट काही वेळेनंतर त्यांनी तो सपोर्ट म्हणजे काय दिसला असेल त्यांना, किंवा काय लोकांकडून त्यांना ऐकायला भेटलं असेल, किंवा काय त्यांची संगत असेल की भाई हा करतो, ह्या मुलीसोबत आहे, तुला कसं पटतंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे लव्ह लाईफ काय एवढी खास नाही. पण आता बघू, आता तर मला या गोष्टीत पडायचं नाही. इथून पुढे मला स्वतःवर फोकस करायचं. मला माझ्या फॅमिलीला खुश ठेवायचं आहे, माझ्या फ्रेंड्ससोबत राहायचं आहे. रिस्ट्रिक्शन्स नको आहेत मला बिलकुल. मला फ्रीडमच पाहिजे आता सध्या तरी. अजून एक बऱ्याच लोकांना जाणून घ्यायचंय की सिद्धी आणि आदिनाथमध्ये असं काय झालं की ते वेगळे झाले? आता सिद्धी असं काय एवढं हे नाही, म्युच्युअली होतं सगळ्या गोष्टी. असं हे नाही, त्यामुळं एवढं काही सांगू शकत नाही मी की चांगलं होतं. असं काय जास्त भांडण वगैरे होऊन नाही झालं, बट म्युच्युअली सेपरेट झालो आम्ही. ओके. सो आता तुम्ही कसलेच नाही, कॉन्टॅक्टमध्ये कसलेच नाहीये. नाही. सो तुझं वेब सिरीजपासून जेवढं पण फ्रेंड सर्कल वगैरे होतं ते सगळे सोबत आहात तुम्ही आत्ता पण? हां, सगळे सोबत आहोत आम्ही. म्हणजे आता 3 वर्षापूर्वी जे झालं 3 वर्षामध्ये नव्हतो आम्ही. बट तरी पण मधून अधून भेटायचो मी त्यांना. असं नाही आहे की मी पूर्णच कॉन्टॅक्ट तोडून दिला होता. म्हणजे जे माझ्या जीवाचे आहेत त्यांना मी कधीच विसरत नाही. आता प्रसन्न असेल किंवा विनय असेल, मोनू पण ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांना मी कधीच विसरू शकत नाही. किंवा माझे भाऊ आहेत, माझी फॅमिली आहे. म्हणजे माझ्या भावांनीच मोस्टली सपोर्ट केला. म्हणजे माझा भाऊ आहे शिवराज. त्याने पण मला खूप सपोर्ट केला ह्या गोष्टींमध्ये. तर फक्त एवढंच असायचं की मित्रांना भेटता यायचं नाही किंवा काय. पण आता आहेत सोबत. आता परत सगळे कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत. सगळ्यांसोबत आता मिळून सगळं काम करायचं आहे. मग तुझ्या लाईफमध्ये हा अचानक सगळा चेंज दिसतो या 3 वर्षात. मग त्यावेळेला घरच्यांना असं काही डाऊट वगैरे नाही आला? घरचे म्हणत होते मला की तू का करत नाही आहे? काय प्रॉब्लेम झाला आहे तुला?
किंवा काय सीन आम्हाला सांग ना, की मी म्हटलं अहो नाही मला इच्छा नाही होत, माझा मूड गेला ह्या गोष्टीमधून, मला नाही करायचं आहे. ठीक आहे नको करू, पण आम्हाला सांग काय झालं आहे. नाही मूडच गेला आहे. म्हणजे आलं त्यांना डाऊट की काहीतरी असणार आहे, त्यामुळे कोणतरी करून देत नसणार आहे. मला विचारलं मल्टिपल टाइम्स की कोण तुला अडवतं का काय करण्यापासून. मी म्हटलं नाही नाही नाही. पण शेवटी पप्पा होते. आपल्यापेक्षा शेवटी येस. मोठेच आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. मग इव्हेंच्युअली जेव्हा गोष्टी कळल्या तेव्हा त्यांनीच मला सांगितलं की आपलं सपोर्टिव्ह तुझं काय असेल मला सांग, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. सपोर्टिव्ह असेल ना कोण, तर मी काय बोलणार पण नाही तुला. तुझी ग्रोथ झाली पाहिजे या गोष्टीमुळे, ना की तुझा डाऊनफॉल झाला पाहिजे. असं कोणतरी मला आत्ता पण म्हणलेत की तुला फ्युचरमध्ये जरी कोण आवडलं तरी सांग, मला काय असा प्रॉब्लेम नाही आहे, पण सपोर्टिव्ह पार्टनर असला पाहिजे. हे त्यांचं मोटिव्ह आहे. म्हणजे घरच्यांचं, मम्मीचं पण. माझ्या घरच्यांनी पण खूप म्हणजे हे आमचे 2 वर्ष एवढे ह्याच्यात गेलेत. म्हणजे माझे तर दीड वर्षापासून मी डिप्रेशनमध्येच. माझे पप्पा डिप्रेशनमध्ये. पप्पांचं माझं वजन कमी झालं, सगळ्या गोष्टी. लोन झालं खूप जास्त. व्याजावर पैसे झाले. 10% महिन्यानं पैसे दिलेत व्याजानं. 3-3, 4-4 लाख रुपयाचे. 30-30 हजार महिन्याला दिलेत आम्ही. असं करत करत अडकत गेलो. 3 लाखाचे मी 10 लाख रुपये दिलेत. अजून पण देतोच आहे. असं हे नाही. कोणत्या गोष्टीमुळे काय झालं? माझ्यासोबत स्कॅम झाला होता 6 लाखाचा USDTचा क्रिप्टोमधला. तर मागच्याच ऑगस्टमध्ये 18 ऑगस्ट डेट विसरू शकणार नाही मी. 18 ऑगस्टला झाला होता. आणि तेव्हा असं झालं की ते माझे पण नव्हते, माझ्या फ्रेंडचे होते आणि माझ्या थ्रू झालं होतं ते. त्यामुळे क्रिप्टोमधला तो स्कॅम झाला. तर त्यातले अर्धे पैसे द्यायला तेव्हा म्हणजे माझे बँक अकाउंट्स फ्रीज आहेत सध्या. बँक अकाउंटमध्ये आहेत पैसे बट माझे फ्रीज आहेत. तर त्यामुळे मग ते पैसे द्यायला मी दुसरीकडून व्याजाने पैसे घेतले आणि माझं एक काम होतं ते होणार होतं. बट ते ॲट दॅट मोमेंट झालं नाही. त्यामुळे मग ते वाढत 30चे 3 झाले, 3चे परत 6 झाले. हे कळलंच नाही. म्हणजे लाईक आणि शेवटी आता शब्द आहे आपला, आपण म्हटलंय देतो म्हणून, तर आपण हे नाही करू शकत. एकतर व्यवहार क्लिअर ठेवावे लागतात, तेव्हा माणूस परत पुढच्या वेळी मदत करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्यामध्ये गोल्ड सगळं आम्ही बँकेत ठेवलं सगळ्यांचं, माझं, मम्मीचं सगळं. म्हणजे काहीच आता म्हणजे एवढं मी गाडी घेतली होती नवीन, इवन ती आता सेल करतोय मी. तर ह्या सगळ्या गोष्टीला ओव्हरकम करायला म्हणजे खूप टाईम लागला मला, की 1.5 वर्ष गेला. पण 1.5 वर्षानंतर मला रिअलाईज झालं की मला सोशल मीडियातूनच ग्रोथ आहे, मला दुसरीकडून ग्रोथच नाही. मी सगळं ट्राय करून बघितलं, असं नाही. जॉब जरी केला मी तरी जॉब माझी अजून डिप्लोमा कंप्लीट नाही आहे. जॉब जरी करायचं म्हटलं तरी मला काय 15-20 हजार तर माझं काय होणार नाही. माझा तो खर्चच जाईल 15,000 रुपये. तर मी म्हटलं की आता आपण एक काम करू, आपण स्टार्ट करू परत आणि बघू काय होतं आहे. कारण स्टार्ट केल्याशिवाय पण आपल्याला कळणार नाही या गोष्टी. तर तेच मी म्हटलं की आता या 3 वर्षात जेवढं झालं तेवढं विसरायचं आणि नव्यानं सुरुवात करायची. काय होतं ते बघितलं जाईल. सो बेसिकली तुझ्या एका चुकीमुळे ते सगळ्या फॅमिलीला भोगावं लागलं. मग जो पार्टनर तुझा सगळ्या गोष्टींपासून रिस्ट्रिक्ट करत होता, ज्यावेळेला तू अडचणीमध्ये होता तेव्हा त्या पार्टनरने हेल्प हेल्प केली. नो डाऊट. भरपूर मला फायनान्शियली हेल्प केली, बाकीच्या गोष्टींमध्ये हेल्प केली. माझ्या फॅमिलीला माहीत नसेल बट तिने हेल्प केली खूप मला. असं नाही. सो मोस्ट ऑफ रिलेशन्समध्ये हे होतं की स्टार्टिंगला पार्टनर सपोर्टिव्ह असतो आणि त्यानंतर अचानक तो टॉक्झिक बनतो. तर ह्या गोष्टी कशामुळे होतात, स्पेशली या फील्डमध्ये, ज्या फील्डमध्ये आपण वर्क करतोय? ॲक्च्युली कसं आहे, लोकांचा पर्स्पेक्टिव्ह हा झाला आहे की ह्या फील्डमध्ये आहेत म्हणजे आता मुलींसोबत लाईक आता तुम्ही समजू शकता की मी काय म्हणतो आहे. मुलींसोबत जास्त कॉन्टॅक्ट आल्यानंतर मुली कम्फर्टेबल होऊन जातात, परत काही गोष्टी होतात. त्यामुळे पार्टनर इन्सिक्युअर का होतात की आणि मैत्रिणी चढवणाऱ्या असतात खूप की अरे कशाला, का, नको आणि काय केलं त्याने तर मग असं मग या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे स्टार्टिंगला सगळं ठीक असतं बट नंतर जसं इव्हेंच्युअली टाईम जाईल तसं मोस्टली टॉक्झिक होतातच रिलेशन होतात. मी चांगला अनुभवलं आहे ते. सो ही फील्ड जेवढी दिसते तेवढी चांगली नाही किंवा इझी नाही, easy असं नाही आपण आहे. म्हणू शकतो की दोन्ही लाईफ बॅलन्स करणं अवघड होऊन जातं, रिअल लाईफ आणि सोशल लाईफ. नाही, जर ह्या गोष्टीत तुम्हाला राहायचं आहे, तुम्हाला जर ह्या गोष्टी सॉर्टेड ठेवायच्यात तर पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ सेपरेटच ठेवायला लागणार. ह्या दोन्ही मिक्सअप झाल्या की तुमची लागली. सो आता तुझे पुढे काय प्लॅन्स आहेत की मला हे करायचं आहे किंवा लाईक तुझा काही प्रोजेक्ट वगैरे नवीन येणार का? आता आमचं प्लॅन तर चालू आहे प्रसन्नचा आमचा, म्हणजे तुम्हाला कळेल लवकरच. आता या 2 वीकमध्येच होईल सगळं लॉन्च वगैरे. आणि व्हर्टिकलच्या सिरीज पण करतो आहे आम्ही, प्रसन्न मी. सॉंग्सचं चालू आहे डोक्यात, म्हणजे आम्हीच करणार आहे काहीतरी. बट आता बघूया काय होतं आहे काय नाही. बट मी कंटिन्यू आता ह्या फील्डमध्येच करणार आहे, मी काय माघार नाही घेणार आहे.
बघूया कसं काय होतं. कारण माझ्या डोक्यात तर आता तेच माइंडसेट आहे की एवढं वर्ष आपण घालवलेत, तर ह्या वर्षांचं आता पुढे आपण काय करू शकतो, ह्या वर्षाला 3 वर्षांना ओव्हरटेक कसं करू शकतो, 3 वर्षात जेवढं झालं तेवढं ओव्हरकम कसं करू शकतो, ह्याचाच आता विचार डोक्यात चालू आहे. आता माइंड तर माझं फ्री आहे एकदम, माझ्या डोक्यात तर काही गोष्टी नाही आहेत सध्या. त्यामुळं जे पण होईल म्हणजे डोक्यात माझे विचार येतील ते तर मी पॉझिटिव्हली करणारच आहे. असं नाही की मी थांबणार आहे. त्यामुळे प्रोजेक्ट आले तर मी सोडणार नाही एक पण. कोणतं पण येऊ द्या. भलं मी फ्रीमध्ये केलेलं आहे 1-2 प्रोजेक्ट्स, बट मी करणार. ह्याच्या आधी मग तुझ्याशी जी टीम कनेक्ट होती, मग ज्यावेळेला तू काम करत नव्हतं त्यावेळेला पण तुला काही प्रोजेक्ट आलेले जे तू नाकारले? नाकारले. येस, येस. आय डिड दॅट. नाकारले. हां, नाकारले. सो तेही रिलेशन्स खराब झाले असतील. हां, ते रिलेशन खराब झाले माझे. माझे सॉन्ग्स 2-3 मी रिजेक्ट केले. पुन्हा वेब सीरीज होत्या 1-2 त्या रिजेक्ट केल्या. जे एखाद्या म्हणजे टाईम असतो एखाद्या माणसाचा की कळत नाही काय करू काय नाही. आता माझी दीदीच आहे ज्योतिष. तर तिने मला सांगितलं होतं आधी खूप की मुलींपासून धोका आहे तुला. म्हणजे तिला 5-6 वर्ष झाले असतील या गोष्टीला की मुलींपासून धोका आहे तुला. पण But अनुभव घेऊन बघायचा होता. घेऊन आता घेतला लागले आता काय. आता अनुभव घेतला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण आता काहीच करू शकत नाही त्याला. म्हणजे मला समजावलं तेव्हा पण तिने की नको करू वगैरे. मग आता नंतर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर मी गेलो तिच्यापाशी. म्हणजे ते खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये, ज्योती जाधव म्हणून. म्हणजे माझी कझिनच आहे ती, आमच्या गावातलीच आहे. आणि गेलो तिच्याकडे मी आणि परत कालच तिच्याकडेच जाऊन आलो आहे मी. मला म्हटली कर, तुझा हा काळ खूप चांगला आहे, तुला जेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज येतील तेवढ्या कर, काहीच नाकारू नको, फ्रीमध्ये कर, सगळं कर, कॉन्टॅक्ट्स बनव परत आणि परत नव्याने चालू कर. म्हटलं हो करतो. आता अजून एक की तू रिसेंटली जी कमबॅकची रील टाकलीस तीही डिलीट आहे तुझ्या प्रोफाईलवरून, प्लस तुझ्या प्रोफाईलला खूप कमी रील्स आहेत, तर त्याचं रिझन काय आहे? त्याचं रिझन आता म्हणजे लाईक असं भांडण वगैरे झालं तर ते माझ्या अकाउंटवरच यायचं प्रत्येक वेळी. काय झालं की अकाउंटवरून मग ते रील डिलीट केले जायचे किंवा काय केलं जायचं. आणि आत्ताचे पण रिसेंटली भांडणच झालं काहीतरी एका टॉपिकवरून आणि त्यामुळेच मग त्या रील डिलीट झाल्या. बट मी रिपोस्ट केल्या, बट परत एवढं रीच नाही जाणार. एकदा माणसाने बघितले परत परत का बघेल. येस. मग त्यानंतर मी हे केलं की भाई बस अब बहुत हुआ, अब मैं मेरी लाईफ जीऊंगा. सो तुझ्या लाईफसोबत तुझ्या अकाउंटचाही ॲक्सेस त्या XYZ पर्सनकडे होता. हां होता. ओके. सो आता तो ॲक्सेस आहे का, की इथून पुढे पण रील्स डिलीटच होणार नाही आहेत? नाही, आता रील नाही, आता काहीच डिलीट होऊ शकत नाही. सो ज्यावेळेला तू आता कमबॅक वगैरे केलायस सोशल मीडियाला, मग त्यानंतर तुला रिस्पॉन्स कसं आहे? मला ऑलमोस्ट 24 आवर्समध्ये लाईक आले 100-150 फोन आले असतील मला मित्रांचे की भाई कुठे होता, काय झालं. म्हटलं सांगतो तुम्हाला, सांगतो निवांत भेटून सांगतो. असं नाहीतर म्हटलं आपण मस्त कुठेतरी जाऊ निवांत आणि तिथे आपण चर्चा करू या गोष्टींची. म्हणजे लोकांची अजून म्हणजे एवढं प्रेम आहे ना, म्हणजे मी पण खूप शॉक झालो की मी दीड 2 वर्षातनं कोणतरी रील टाकली आहे आणि एवढी 5.5 लाख व्ह्यूज जाणं. म्हणजे मी म्हटलं अकाउंट डेड झालं आता माझं. माझे ऑलमोस्ट 280K फॉलोअर्स होते, आता 194K आहेत. म्हणजे या 3 वर्षात एवढे जवळजवळ 1 लाखाच्या आसपासचा आकडा. लोकांचं स्वप्न असतं की 1 लाख झाले पाहिजेत, माझे तर 1 लाख कमी झाले. तर तेच म्हणजे एवढे पॉझिटिव्हली मला कॉल्स आले की तू कर, आम्ही आहे, तुला काय मदत लागली तर सांग, तुला काय लागलं तर सांग, आमच्या इकडे लोकेशन चांगले आहेत, इकडे आपण करूया व्हिडिओज किंवा काय. अजून इन्फ्लुएन्सरचे पण बरेच मला कॉल आले, मित्रांचे तर आलेच, इन्फ्लुएन्सरचे पण आले की भाई काय झालं होतं तुला, का असं हे करत होता, का नाही. मी म्हटलं होते थोडे पर्सनल इश्यूज, फॅमिली इश्यूज, त्यामुळे नाही करू शकलो मी. पण एवढ्या पॉझिटिव्ह एनर्जीने मला म्हणजे ते हे भेटलं कमबॅकसाठी रिस्पॉन्स भेटला लोकांचा की मी दिवसाला 3 व्हिडिओ शूट करत होतो. आत्ता रिसेंट काल यायच्या आधी मी व्हिडिओ शूट केले 2 आणि आता ते एडिटिंगला भावाकडे आहेत माझ्या. ते एडिटिंग करून आले की म्हणजे डेली पोस्ट तर होणार आता. म्हणजे मला एवढा हे भेटलं ना, कॉन्फिडन्स भेटला ना की मी अजून करू शकतो, अजून कुठे गोष्टी गेलेल्या नाही आहेत. मग त्यामुळे आता तेच चालू आहे माझं की लोकांना हे लेट डाऊन नाही करून द्यायचं, नवीन आपण काहीतरी. अजून काहीतरी त्यांच्यासाठी केलंच पाहिजे. सो पब्लिकचा सपोर्ट आणि प्रेम जसं होतं तसंच तसंच आजही आहे. आहे. आणि फ्रेंड सर्कल पण तुला सपोर्टिव्ह मिळालं. सपोर्ट आहे खूप.
ओके. सो एका नात्यामध्ये तू अनलकी ठरला असशील तरी बाकी सगळी नाती तुझ्यासाठी चांगली लकी आहेत, लकी आहेत, लकी आहेत. म्हणजे असं म्हणजे मतलबासाठी कोण नाही आलं. म्हणजे पार्टनर जरी आत्ताच माझा रिसेंटचा होता, तो पण मतलबासाठी नाही किंवा कोण असेल किंवा माझे फॉलोअर्स वाढवू असं नाही, की इन्सिक्युरिटी होती एक, की भाई माझ्यापासून काय लांब नाही गेलं पाहिजे किंवा काय कोण असेल किंवा कोण घेऊन जाईल. त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, बाकी काय नाही. ओके. आपण आता एक क्विक रॅपिड फायर करूया. येस. सोशल मीडिया और रिअल लाईफ काय जास्त आवडतं? रिअल लाईफ ऑफकोर्स. वेब सिरीज और अल्बम सॉंग्स? वेब सिरीज. आत्तापर्यंतचा फेवरेट रोल तुझा? आत्तापर्यंत नाही, बट आता बनवेल मी. आजपर्यंत तू जेवढे पण रोल केलेले आहेत त्याच्यापैकी? रोल, आय थॉट रूल. रोल रोल माझ्या इथे ऑफकोर्स. Yes. तो तर सगळ्या महाराष्ट्राचाच आहे. तुझी फेवरेट को ॲक्ट्रेस? अनुश्री. या इंडस्ट्रीमधली क्रश? या इंडस्ट्रीमधली म्हणजे असं आत्तापर्यंत तर कोण नाही म्हणजे आहे. ओव्हरऑल ओव्हरऑल actors रश्मिका वगैरे सगळं. रश्मिका होती माझी, बट Okay. आता असं कोण नाही आहे. पैसा की प्रेम? पैसा. तुझी ओव्हरऑल जर्नी एका शब्दात मांडायची झाली तर ती काय असेल? रोलर कोस्टर. ऑफकोर्स एकच शब्द बोलू शकतो. सो तुझी ही जी ओव्हरऑल जर्नी तू जगलेली आहेस त्याच्यामधून तू महत्त्वाची अशी काय गोष्ट शिकलास? एकच गोष्ट शिकलो, की टाइम वेस्ट नाही केला पाहिजे कोणत्या गोष्टी मागे, कोणत्या गोष्टीच्या आहारी नाही गेलं पाहिजे. केलं तर घरच्यांसाठी केलं पाहिजे, कारण बाहेरचे तसे पण लवकर येत नाहीत. यायचं तर घरचेच येतात. आणि फ्रेंड्स जोडून ठेवले पाहिजेत. ॲक्च्युली फ्रेंड्स खूप महत्त्वाचे आहेत लाईफमध्ये. फ्रेंड्स नाही आहे तर काहीच नाही आहे. सो आपल्या ऑडियन्सला किंवा जी पण मुलं तुला बघतायत तुझ्याकडून इन्स्पायर होत आहेत त्यांना एखादा मेसेज द्यायचा झाला तर तो काय असेल? त्यांना मेसेज एकच देईल, की कुठल्या गोष्टीमध्ये अडकला तर एवढं पण अडकू नका की तुमची लाईफ खराब होऊन जाईल, तुमचे वर्ष वाया जातील किंवा तुमची फॅमिली तुमच्याच आशेवर असते. मुलं तर ऑफकोर्स मोठा मुलगा असेल किंवा छोटा मुलगा असेल, पण घरचे तर ऑफकोर्स तुमच्यावरच डिपेंड असणार आहेत ना. तर तुम्ही कोणत्या गोष्टीच्या आहारी जर गेला तर घरचे काय करणार? किंवा आता साधनच जर तुम्ही असाल कमवायचं वगैरे, घर चालवायचं साधन तुम्ही असाल आणि तुम्ही अशा गोष्टी करताय तर काहीच करू शकतो ना. मग त्यामुळेच जेवढं लांब राहता येईल राहावा तुम्ही, बट फक्त जिथल्या तिथं ठेवा गोष्टी. प्रोफेशनल पर्सनल लाईफ फक्त सेपरेट ठेवा, बस. ओके. सो तुझी जर्नी आमच्यासोबत तू आज शेअर केलीस आणि बऱ्याच दिवसापासून लोकांना जे प्रश्न होते ते या पॉडकास्टच्या माध्यमातून कुठेतरी क्लिअर झाले असतील. सो तू इथे आलास त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. मला पण खूप छान वाटलं ॲक्च्युली. ही ऑपॉर्च्युनिटी माझ्यासाठी नवीनच आहे, की मी पहिल्यांदाच कोणत्या तरी पॉडकास्ट करतो आहे. सो खूप छान वाटलं तुमच्यासोबतही बोलून. थँक्यू. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही सांगा. धन्यवाद.